आज दिनांक 15 फेब्रुवारी 2026 हिंदू पंचांगाच्या नुसार फाल्गुन पौर्णिमांत माघ अमांत महिन्याच्या कृष्ण पक्षाची त्रयोदशी तिथी आहे. तर मित्रांनो, चला आजच्या महत्त्वपूर्ण 30 ठळक बातम्या पाहूया. पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होणार. राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे. पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे मिळून सुमारे 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अनेक शेतकरी या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. सरकारकडून लाभार्थी यादी व पडताळणी पूर्ण होताच थेट बँक खात्यात रक्कम जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. कापसाला 12,000 रुपये भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी. चिमूर परिसरातील शेतकऱ्यांनी कापसाच्या दराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 2025-26 हंगामात कापूस उत्पादनात मोठी घट झाली असून खर्चही निघत नाही. मजुरी, बियाणे आणि खतांचा खर्च वाढला आहे. बाजारभाव कमी मिळत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे कापसाला किमान 12,000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव देण्याची जोरदार मागणी शेतकरी संघटनांकडून करण्यात येत आहे. नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8वा हप्ता रखडला. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता अद्याप जमा न झाल्यामुळे राज्यातील अनेक शेतकरी बँका, सेतू केंद्र आणि कृषी कार्यालयांमध्ये चौकशीसाठी फेऱ्या मारत आहेत. 13 दिवसांहून अधिक कालावधी लोटला तरी स्पष्ट माहिती मिळत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. निधी प्रक्रियेत विलंब होत असल्याने शेतकरी चिंतेत असून लवकर हप्ता जमा करण्याची मागणी होत आहे. पीक विम्यासाठी 134 कोटी रुपयांचा निधी वर्ग. खरीप 2020 हंगामातील पीक विम्याची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. तब्बल 134 कोटी 11 लाख रुपयांचा निधी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आला आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा विमा निधी मंजूर झाल्यामुळे जिल्हाभरातील हजारो शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 89 लाख शेतकऱ्यांचा पीक विमा डेटा तयार. राज्यातील सुमारे 89 लाख शेतकऱ्यांचा पीक विमा डेटा तयार करण्यात आला असून विमा कंपन्यांना 21 दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. विमा भरपाई लवकर देण्यासाठी प्रशासनावर दबाव वाढला आहे. शेतकऱ्यांचे नुकसान लक्षात घेऊन तातडीने भरपाई वितरित करण्याची मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे. मका कमी दराने विक्रीस मजबूर शेतकरी. बाजारात मका पिकाला हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. कागदावर 2400 रुपये हमीभाव असताना प्रत्यक्ष बाजारात 1300 ते 1500 रुपये दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तोट्यात पीक विकावे लागत असून उत्पादन खर्चही निघत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. EKYC नसल्यामुळे 3,839 शेतकऱ्यांचे अनुदान रखडले. जालना जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचे अतिवृष्टी अनुदान EKYC अपूर्ण असल्यामुळे अडकले आहे. सुमारे 14 कोटी रुपयांची मदत रक्कम अजून वितरित झालेली नाही. प्रशासनाने शेतकऱ्यांना तात्काळ EKYC पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. अन्यथा अनुदान मिळण्यात कायमस्वरूपी अडचणी येऊ शकतात. 431 कोटींचे अतिवृष्टी अनुदान वितरण सुरू. मागील वर्षी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारने 431 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हा निधी टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे. मात्र काही शेतकऱ्यांची कागदपत्रे व KYC अपूर्ण असल्यामुळे त्यांना अद्याप मदत मिळालेली नाही. सोयाबीन दरात 500 ते 700 रुपयांची घसरण. राज्यातील अनेक खरेदी केंद्रांकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. कारण सोयाबीनच्या बाजारभावात मोठी घसरण झाली आहे. दर 500 ते 700 रुपयांनी कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. भाववाढीच्या अपेक्षेने विक्री थांबवलेल्या शेतकऱ्यांना आता तोटा सहन करावा लागत आहे. कर्जमाफीसाठी 15 फेब्रुवारीपर्यंत डेटा अपलोडची मुदत. शेतकरी कर्जमाफी योजनेच्या प्रक्रियेला वेग देण्यासाठी सरकारने सर्व बँकांना थकीत कर्जाची माहिती 15 फेब्रुवारीपर्यंत पोर्टलवर अपलोड करण्याचे आदेश दिले आहेत. 16,000 शेतकऱ्यांची माहिती अद्याप प्रलंबित आहे. आधार लिंक व फार्मर ID नसल्यामुळे डेटा अपलोडमध्ये अडचणी येत आहेत. कर्ज पुनर्गठन व वसुली स्थगितीची अंमलबजावणी नाही. शेतकरी कर्ज पुनर्गठन आणि वसुली स्थगितीबाबत घोषणा झाल्या असल्या तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून केली जात आहे. बँकांकडून वसुलीचा दबाव कायम असल्यामुळे शेतकरी मानसिक तणावाखाली आहेत. सरकारने स्पष्ट धोरण लागू करण्याची मागणी होत आहे. पीक विमा भरपाई 10 दिवसात द्या, शेतकऱ्यांचा इशारा. मर्तुराजपूर व आसपासच्या भागातील शेतकऱ्यांनी पीक विमा प्रकरणावर आक्रमक भूमिका घेतली आहे. विमा कंपनी व कृषी विभागाला 10 दिवसात 100% भरपाई देण्याचा इशारा देण्यात आला आहे. 4 तास चाललेल्या बैठकीत वातावरण तापले होते आणि पोलीस बंदोबस्तही ठेवावा लागला होता. कांद्याच्या दरात घसरण, तातडीच्या उपाययोजनेची मागणी. लासलगाव बाजार समितीत कांद्याची आवक वाढल्यामुळे दरात 500 ते 700 रुपयांची घसरण झाली आहे. दर सुमारे 1000 रुपयांपर्यंत खाली आले आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे आणि सरकारने तातडीने बाजार स्थिरतेसाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली जात आहे. शेतकरी कर्जमाफी प्रक्रियेला वेग. राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफी 2026 योजनेसाठी उच्चस्तरीय समिती नेमली आहे. थकीत कर्जाचे विश्लेषण सुरू असून पात्र शेतकऱ्यांना लाभ देण्याचा मार्ग मोकळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सुमारे 55,000 कोटींचे शेती कर्ज थकीत असल्याचे समोर आले आहे आणि लवकरच अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता, नवीन शेतकऱ्यांनाही संधी. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत दरवर्षी 6,000 रुपये आर्थिक मदत दिली जाते. आत्तापर्यंत 21 हप्ते जारी झाले असून शेतकरी 22व्या हप्त्याची प्रतीक्षा करीत आहेत. ज्यांनी अद्याप नोंदणी केली नाही ते आधार व जमीन कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज करून लाभ घेऊ शकतात. पडताळणी सफल झाल्यास 2,000 रुपयांचा हप्ता खात्यात जमा होईल. बांधकाम कामगारांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. ऑफिशियल वेबसाईटवर ऑनलाईन आवेदन प्रक्रिया सुरू आहे. जर तुमच्याकडे बांधकाम कामगार योजनेचे कार्ड असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता आणि भांड्यांचा संच सेफ्टी किटसाठी ऑनलाईन अपॉइंटमेंट बुक करू शकता आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता. महाशिवरात्री आज चुकूनही हे काम करू नका. काळ्या रंगाचे कपडे घालू नये. महाशिवरात्रीच्या दिवशी पूजेशिवाय प्रसाद खाऊ नये. तुळशी, कुंकू, तुटलेला तांदूळ आणि केतकीची फुले शिवलिंगाला अर्पण करू नये. मांस, दारू, लसूण, कांद्याचे सेवन करू नये. घरात अपमानजनक शब्द वापरू नयेत. भांडणे टाळावीत. तुम्ही अन्नदान, वस्त्रदान तसेच पैसेही दान करू शकता. या गोष्टी मान्यतेवर आधारित आहेत. बिग बॉस 13 मधून चर्चेत आलेली अभिनेत्री आणि गायिका हिमांशी खुरानाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगचा प्रमुख सदस्य हॅरी बॉक्सरने तिला ही धमकी दिली असल्याचे वृत्त समोर येत आहे. हिमांशीला 10 कोटी रुपये खंडणी मागण्यात आली आहे. हा धमकीचा फोन येताच हिमांशीने मोहाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याआधी रणवीर सिंगला ही धमकी मिळाली आहे. एअरटेलने ग्राहकांसाठी वर्षभराचे टेन्शन मिटवणारे स्वस्त वार्षिक प्लॅन सादर केले. यामध्ये 2,249 रुपयांचा प्लॅन युजर्ससाठी असून 365 दिवसांची वैधता, अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि 30 GB डेटा मिळतो. 2G फोन वापरणाऱ्यांसाठी 1,798 रुपयांचा प्लॅन उपलब्ध आहे. दोन्ही प्लॅन्समध्ये 3,600 मोफत SMS आणि ॲडॉब एक्सप्रेस प्रीमियमचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. एअरटेलने सुरक्षेसाठी AI आधारित फ्रॉड अलर्ट सुविधाही सुरू केली आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये रविवारी T20 वर्ल्ड कपचा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगाने म्हटले आहे की आम्हाला अभिषेक शर्मा विरुद्ध खेळायचे आहे. तो बरा व्हावा आणि त्याने उद्या खेळावे, असे त्याने म्हटले आहे. आम्हाला सर्वोत्तम टीम विरुद्ध खेळायचे आहे, असेही त्याने म्हटले आहे. दरम्यान अभिषेक खेळणार की नाही याविषयी निर्णय झाला नाही. बांगलादेशच्या सार्वत्रिक निवडणुकीत BNPने बहुमत मिळवले आहे. 18 महिन्यांनंतर झालेल्या या निवडणुकीमुळे दक्षिण आशियातील समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. रहमान यांचे चीन व पाकिस्तानशी ऐतिहासिकदृष्ट्या जवळचे संबंध आहेत. भारत या बदलाकडे बारकाईने लक्ष ठेवून आहे. दोन्ही देशांतील व्यापार व सुरक्षेच्या दृष्टीने आगामी काळ महत्त्वाचा ठरेल. भारताने रहमान यांचे अभिनंदन करत सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. सोने चांदीच्या दरात रेकॉर्ड स्तरावरून आत्तापर्यंत जवळपास 1,75,000 रुपयांची घसरण नोंदवण्यात आली आहे. 15 दिवसांपूर्वी चांदीचे भाव 4,40,000 पोहोचले होते. ते आता मुंबईत किलोमागे 2,75,000 आले आहेत आणि 1,70,000 गेलेले सोने 1,58,000 खाली आले आहे. दरम्यान आज मुंबईत 22 कॅरेट सोन्याचे प्रति 10 ग्रामसाठीचे भाव 1,44,000 आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आसाम दौऱ्यावर असून ते C-130 हर्क्युलिस विमानाने हायवेवर उतरले. त्यांनी डिब्रुगड राष्ट्रीय महामार्गावर ईशान्य भारतातील पहिल्या आपत्कालीन लँडिंग सुविधेचे उद्घाटन केले. या सुविधेमुळे भारतीय हवाई दलाच्या विमाने आणि हेलिकॉप्टरसाठी महत्त्वपूर्ण मदत मिळेल. त्यांनी या दौऱ्यात ब्रह्मपुत्रा नदीवर कुमार भास्कर वर्मा सेतूचे उद्घाटन आणि 5,450 कोटी रुपयांच्या प्रकल्पांची घोषणा केली. तिमाहीच्या चांगल्या निकालानंतर संरक्षण क्षेत्रातील 2 प्रमुख शेअर्समध्ये वाढ होण्याची अपेक्षा आहे. यामध्ये भारत फोर्ज आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स यांचा समावेश आहे. काही ब्रोकरेज कंपन्यांनी या शेअर्समध्ये 24% 49% वाढ होण्याची अपेक्षा वर्तवली आहे. या ब्रोकरेज कंपन्यांमध्ये जेफ्रीज, CLSA आणि सिटी यांचा समावेश आहे. तर काही कंपन्यांनी या शेअर्समध्ये रिस्क असल्याचे बोलले आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये रविवारी T20 वर्ल्ड कपचा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगाने म्हटले आहे की आम्हाला अभिषेक शर्मा विरुद्ध खेळायचे आहे. तो बरा व्हावा आणि त्याने उद्या खेळावे, असे त्याने म्हटले आहे. आम्हाला सर्वोत्तम टीम विरुद्ध खेळायचे आहे, असेही त्याने म्हटले आहे. दरम्यान अभिषेक खेळणार की नाही याविषयी निर्णय झाला नाही. सोने चांदीच्या दरात रेकॉर्ड स्तरावरून आत्तापर्यंत जवळपास 1,75,000 रुपयांची घसरण नोंदवण्यात आली आहे. 15 दिवसांपूर्वी चांदीचे भाव 4,40,000 पोहोचले होते. ते आता मुंबईत किलोमागे 2,75,000 आले आहेत आणि 1,70,000 गेलेले सोने 1,58,000 खाली आले आहे.